जे गाणं आपण ऐकत आहात ती इस्रायली लोकांची जेवणाच्या अगोदर करायची प्रार्थना आहे. या गीतांची ओळख आपणाला यासाठी देत आहे कारण की त्यामागे अनेक विश्वासणाऱ्यांचा प्रभूवरील दृढ विश्वास आहे. एसी चर्च नंदुरबार पुन्हा एक वार आजच्या मनन चिंतनात आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. विजय संगीत गीत क्रमांक 30, मनमनी प्रभू सत्ता घेई, कुंभार हो तू पात्र ते मी. हे गीत आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. विजय संगीत गीत क्रमांक 30. मनमनी प्रभू सत्ता घेई, कुंभार हो तो पात्र ते मी. वश तुझिया इच्छेसी मी, आपुले कार्य आता करी. माझ्या मनाची झडती घे, कार्य करोनी नम्रता दे. सारे काठिन्य दुष्टताही दूर करोनी शुद्ध करी. मनमना प्रभू स्पर्श करी, घाय बांधोनी उरी धरी. तू शक्तिदाता सामर्थ्यवान प्रभू तू देई आरोग्यदान. मनमनी प्रभू सत्ता घेई, सर्वस्वी वश मज करी. आत्म्याने युक्त प्रतिदिनी, की ख्रिस्त दिसो मजीवनी. स्तोत्रांचं मनन आम्हा सगळ्यांसाठी प्रभुदेव बाप आशीर्वादित करीत आहे. आजच्या स्तोत्राकडे आपण जाणार आहोत. आजचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी व आजच्या दिवसासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. हे दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, कुंभार जसा घडवतो, जसा बनवतो, तसं तू आम्हाला बनव. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हास आकार दे. स्तोत्र करता आपल्या जीवनातल्या अनुभवातून व जो तुझ्यावरील दृढ विश्वास आहे त्यामधून आम्हाशी बोलत आहे व तुझी ही पवित्र वचनं आमच्या जीवनाला घडवत आहेत, बनवत आहे, यासाठी आम्ही उपकार मानतो. आजच्या सकाळी तुझ्या प्रिय दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर पित्या. ज्या स्तोत्रावर आम्ही मनन करणार आहोत ते तू आम्हासाठी आशीर्वादित कर. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या आम्हा सगळ्यांना तुझी कृपा लाभू दे. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने मी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व विनंती करेन की आपण पुढे येऊन आजच्या वचनाची सेवा करावी. परमेश्वराचे आभार मानतो. आजच्या प्रसंगाबद्दल, मिळालेल्या संधीबद्दल देवाचे आभार मानतो. माननीय पाळक साहेबांचे सुद्धा आभार मानतो. देवाची स्तुती करतो. पुन्हा एक वार आपल्यामध्ये या स्तोत्राच्या माध्यमातून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची वेळ, अनमोल वेळ प्रभूनं मला आणि आपल्या सर्वांना दिली, त्याबद्दल देवाचे आभार मानतो. या दिवसांमध्ये आपण स्तोत्रसंहितावर आधारित स्तोत्रांचं मनन चिंतन करीत आहोत आणि आजच्या मननासाठी आहे स्तोत्रसंहिता अध्याय 14.
स्तोत्र अध्याय 14 या शास्त्रभागाचा जो विषय आहे मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई, मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय? कोणी देवभक्त आहे की काय? हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत. एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत. काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकास खातात. परमेश्वराचे नाव घेत नाही. पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करीतो. दिनाच्या मसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे. देव करो आणि सियोनीतून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवईल. तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन करो, आम्हाला सहाय्य करो आणि आम्हाला एक नवीन आशीर्वाद देऊ. या आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान थोर कृपाळू दयाळू परमेश्वर देवबापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या अनमोल संधीबद्दल. पुन्हा एक वार तू माझ्यावर दया केली, कृपा केलीस. आणि देवबापा, तुझं वचन सांगण्यासाठी एक मौल्यवान संधी मला तू दिलीस, त्याबद्दल उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. जसा आहे तसं प्रभू तुला सादर होतो, तुला शरण येतो. तू माझा स्वीकार कर. माझ्या सर्व अपराधांची, पापांची क्षमा कर. आणि प्रभू, पुन्हा एक वार तुझ्या क्षमेचा एक नवीन आशीर्वाद, आनंद तू मला तो दे. तुझं वचन सांगत असताना प्रभू माझा ताबा तो घे. माझ्या मुखाच्या वाणीचा द्वार हो. आणि देवबापा, तुझं वचन आम्हाला, मला काय सांगत आहे, कोणतं मार्गदर्शन करत आहे, हे समजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मला आणि आज विशेष करून ऐकणाऱ्या संपूर्ण श्रोतेवर्गांना आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळीला तू दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि प्रभू, आमच्या आजच्या एकत्र येण्याच्याद्वारे केवळ तुझं गौरव दे. पुन्हा एक वर आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र हातामध्ये मी येतो. माझा स्वीकार कर, मला सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो, ऐक. आमेन. या स्तोत्रामध्ये मानवाची दुष्टाई आणि त्याच्यामध्ये असलेला मूर्खपणा याबद्दल दावीद राजा वर्णन करत आहे. जगामध्ये आज आम्ही पाहतो की अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक आहेत, परंतु असेही लोक आहेत की जे देवाला मानत नाही, की देवाला ओळखत नाही, देवाचा ते स्वीकार करत नाही. आणि म्हणून दावीद राजा पहिल्याच वचनामध्ये म्हणतो की मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. आता ह्या ठिकाणी एक नास्तिकवादाचा विषय या ठिकाणी समोर आपल्या पुढे येतो. आणि देवाला न मानणाऱ्या, न ओळखणाऱ्या, देवापासून दूर असणाऱ्या अशा लोकांचं वर्णन या शास्त्रभागामध्ये केलेलं आहे. आणि या माध्यमातून देवाने मानव जातीची जी भयंकर अवस्था आहे, पापी अवस्था आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवाचं कार्याबद्दल की तो कोण आहे ते या ठिकाणी त्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून स्तोत्र 14 आणि स्तोत्र 53 ही जवळपास सारखीच आहेत. आणि या दोघी स्तोत्रांमध्ये पहिल्या 3 वचनांमध्ये हा शास्त्रभाग आम्हाला पाहायला मिळतो. जर तुम्ही स्तोत्र 53 उघडाल आणि त्याच्यामध्ये वाचाल तर पहिल्या 4 वचनांमध्ये हे सत्य तिथे प्रगट करण्यात आलेलं आहे की मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करतात, सत्कृत्य करणारा कोणी नाही. म्हणजे या वचनांवरून मानवाच्या
आध्यात्मिक स्थितीचं वर्णन स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी केलेलं आहे. आता पवित्र शास्त्रानुसार मूढ किंवा मूर्ख हा शब्द अनेकदा जुन्या नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि विशेष करून नीतिसूत्रे आणि उपदेशक या पुस्तकात जवळपास 80 वेळा मूर्ख किंवा मूढ या शब्दाने आलेला आहे. नव्या करारामध्येही मूर्ख या शब्दाला अनुसरून आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने काही अनमोल शिक्षण दिलेलं आहे आणि त्याद्वारे लोकांना मंडळीला आम्हाला सावधतेचा इशारा दिलेला आहे. मूर्ख हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आलेल्या त्या संदर्भानुसार त्याचा उपयोग किंवा वापर करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ जर येशूनं 2 माणसांचं उदाहरण दिलेलं आहे. वाळूवर एकाने घर बांधलेलं आहे आणि एकाने खडकावर घर बांधलेलं आहे. तर एकाला शहाणा म्हटलेला आहे आणि ज्याने वाळूवर घर बांधले त्याला येशू ख्रिस्ताने मूर्ख म्हटलेलं आहे. आणखी एक दाखला येशू ख्रिस्ताने दिलेला आहे 10 कुमारिकांचा जो दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. आणि म्हणून काही वेळा प्रभू ख्रिस्ताने जे शास्त्री परुषी पुढारी होते त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध केला आणि त्यांना मूर्ख संबोधून त्यांची कानउघडणी केलेली आहे. मग याचा अर्थ असा होतो की ते बुद्धीने मूर्ख होते असं नाही, तर ते त्यांच्या आध्यात्मिक आंधळेपणासाठी येशूने त्यांना तसं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रानुसार अशा मूढ किंवा मूर्ख लोकांचं वर्णन त्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या संदर्भानुसारून केलेलं आहे. मग त्यांचं जीवन आहे, त्यांचा स्वभाव आहे, त्यांची लक्षणं आहेत, त्यांचं कार्य आहे, त्यांची गुण कोणती आहेत ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ नीतिसूत्रामध्ये आम्ही पाहतो तर कौटुंबिक म्हणजे घराघरामध्ये सुद्धा मूर्ख या शब्दाची त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, उल्लेख पाहायला मिळतं की मूर्ख मुलगा आपल्या आईवडिलांना दुःख देतो, क्लेश देतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे घरामधून समाजामध्ये आणि जगामध्ये अशा लोकांचं वर्णन त्या संदर्भानुसार करण्यात आलेलं आहे. मग आजच्या परिभाषेनुसार मूर्ख आपण कोणाला म्हणतो की ज्याला आपण वेडगळ आहे, बुद्धू आहे, बावळट किंवा खुळा असं म्हटलं जातं. परंतु पवित्र बायबल, पवित्र शास्त्र त्याच्यापेक्षा अधिक जास्तरित्या खोलवर या मूर्ख व्यक्तीच्या जीवनाबद्दल किंवा त्यांच्या व्याख्येबद्दल स्पष्टीकरण देत आहे. आता वेडगळ आणि मूर्ख हे 2 शब्द याच्यामध्ये थोडासा फरक आहे. वेडगळ याला ग्रीक भाषेमध्ये राका किंवा आरामी भाषेमध्ये रिका असं म्हटलेलं आहे. म्हणजे रिकामा, निरुपयोगी, कुसकामी, टाकाऊचा अर्थ आहे. वेडगळ हा शब्द येशूच्या काळामध्ये प्रचलित होता मत्ते 5:22 आणि हा शब्द येशूने त्या व्यक्तींमध्ये असणारी दुर्बलता किंवा शीलभ्रष्टता दाखवण्यासाठी वापरलेला आहे. परंतु मूढ किंवा मूर्ख हा शब्द म्हणजे देवाला न मानणारे, देवाचं अस्तित्व नाकारणारे, देवाला तुच्छ मारणारे, देवाने देऊ केलेले तारण व तारणासंबंधीच्या सर्व गोष्टी तुच्छ मानणे, त्यांची उपेक्षा करणं म्हणजेच पवित्र शास्त्रात मूर्ख किंवा मूर्खपणा हा शब्द आध्यात्मिक शहाणपणा विरुद्ध आलेला आहे किंवा त्या अर्थाने वापरलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करत असताना यांचं गुणवैशिष्ट्य अशा लोकांचं या ठिकाणी दावीद राजा करतो की हे लोक कशा प्रकारचे आहेत. हे लोक दुष्ट आहेत, अमंगळ कर्म करणारे आहेत, सत्कर्मांचं यांना काही घेणे देणं नाही आहे, हे जवळपास अधार्मिक आहेत, हे असमंजस आहेत, हे देवभक्त नाहीत आणि हे सर्व मार्गभ्रष्ट झालेले आहेत, एकूण एक बिघडलेलं आहे आणि हे सर्व दुष्कर्म करणारे ज्ञानशून्य आहेत असं म्हटलेलं आहे. आणि मूर्ख किंवा मूढ या कॅटेगरीमध्ये या लोकांचं वर्णन दावीद राजा या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून या स्तोत्र भागामध्ये आपण पाहायला गेलं तर 3 प्रकारचे लहानशे विभाग आपल्याला करता येतील. पहिला भाग जो आहे तो मूढ किंवा देवाला न मानणारे नास्तिक लोकांचं वर्णन आहे. दुसरा भाग आहे परमेश्वर देव कोण आहे, तो काय करतो
त्याचं वर्णन आहे. आणि परमेश्वर देवाचं जी निवडलेली इस्रायल राष्ट्र आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्र 14:1 मध्येच मूर्ख व्यक्ती किंवा मूढ याचं व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे की ही मुळातच देवहीन आहे आणि देवाचं अस्तित्व नाकारणारी, कोणत्याही प्रकारचं नीतिमूल्ये, आध्यात्मिकता आणि सामाजिक कर्तव्य यांची जाणीव नसलेली व्यक्ती याचं वर्णन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अशा व्यक्ती जगामध्ये आम्हाला जागोजागी पाहायला मिळतात, मग मंडळीमध्ये असू दे किंवा मंडळीच्या बाहेर जगाच्या असू दे. आणि म्हणून असे लोक देवाला एक प्रकारे वीट आणतात आणि देवाचा क्रोध आपल्यावर ते ओढून घेणारे असतात. ते देवाऐवजी स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःवर आणि स्वतःच्या मनावर अवलंबून असणारे असतात. आणि म्हणून पहिल्या वचनामध्ये म्हटलं की मूढ आपल्या मनात तो म्हणतो की देव नाही. जगामध्ये नास्तिकवाद अनेक देशांमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जे देवाचे निवडलेले लोक आहेत, आमचं कर्तव्य असं की जे आम्ही आस्तिक म्हणजे आमची श्रद्धा देवावर आहे, ज्या देवाने आम्हाला निवडलेलं आहे, ज्या देवाने आमचं येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण केलेलं आहे, ज्या देवाने आम्हाला स्वर्गीय लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे, ज्या देवाने आमचं भविष्य सुनिश्चित आणि सुरक्षित करून ठेवलेलं आहे, अशा जिवंत देवाचे जेव्हा आम्ही भक्त आहोत, आम्ही स्तुती करणारे लोक आहोत, विश्वासणारे म्हणून आमची गणना होते, आम्ही सर्व त्या देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की परमेश्वर देव कोण आहे याचं वर्णनसुद्धा काही वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. की दुसऱ्या वचनामध्ये दावीद राजा असं म्हणतो, कोणी समंजस आहे काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. स्तोत्र 53 असं म्हटलं की मानवाकडे, देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केलेलं आहे. म्हणजे बघा की मनुष्य या पृथ्वीवर जो आहे तो देवाची निर्मिती आहे आणि तो काय करतो काय करत नाही याची सर्व नोंद परमेश्वराला आहे. आणि त्याचं सुंदर वर्णन जर आम्हाला वाचायचं असेल तर स्तोत्रसंहिता 139 मध्ये देवाची सर्वज्ञता आम्हाला पाहायला मिळते. तो फक्त बाहेरचंच कार्य बघत नाही, तर देव आमचे अंतर्गत विचार, आमचं अंतःकरण, आमचे मने, आमचे हृदय पारखणारा, आम्ही कोण आहोत, काय करतो, आमचं बसणं उठणं निजणं सर्व काही अवलोकन करणारा, जाणणारा असा परमेश्वर आहेत. आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी उत्पत्तीचा जर 6वा अध्याय आम्ही वाचतो, नोहाच्या काळामध्ये जी पृथ्वी होती ती याच प्रकारे भ्रष्ट झालेली असताना बायबल उत्पत्ती 6:11-12 मध्ये असं म्हटलेलं की देवाने स्वर्गामधून पृथ्वीकडे अवलोकन केलं तर पहा देवाच्या दृष्टीने त्या काळची जी मानवजात होती ती सर्व भ्रष्ट झालेली होती असं वर्णन केलेलं आहे. याच अर्थ असा की आमचा परमेश्वर हा सर्वज्ञ देव आहे, तो मनुष्याचं सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे, कारण तो देव आहे. बायबल हे सत्य कधी नाकारत नाही, कारण बायबलच्या पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानापासून, पहिल्या वचनापासून प्रगटीकरणाच्या शेवटच्या वचनापर्यंत देवाचं अस्तित्व पानोपानी क्षणोक्षणी त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळत आहे. आणि म्हणून पहिल्याच वचनामध्ये बायबलमध्ये असं म्हटलं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले. त्या ठिकाणीच म्हणजे देव आहे हा विश्वास आणि त्याचं एक श्रद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे. देव कोण आहे याची माहिती आम्हाला मिळते. देव स्वर्गातून पाहणार आहे, देव सर्व काही जाणणार आहे. परमेश्वर, दुसरी महत्त्वाची गोष्ट दुसऱ्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर देव हा त्याच्या लोकांबरोबर असणारा परमेश्वर आहे. परमेश्वर या ठिकाणी पहा 5व्या वचनामध्ये असं म्हटलं की पहा ते अतिशय भयभीत झाले आहेत कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. याच अर्थ असा की परमेश्वर फक्त अवलोकनच करत नाही, तर परमेश्वर देव हा त्याच्या लोकांचा आश्रय आहे. आपल्या लोकांमध्ये राहणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाचं एक आणखी नाव नवीन करारामध्ये प्रगट करण्यात आलेलं होतं. जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी हे भविष्य योसेफ आणि मरियला सांगण्यात आलं की योसेफाला म्हटलं की तू त्याचं नाव येशू असे ठेव. या नावाचा अर्थ
इमान्युएल म्हणजे आमच्याबरोबर आमच्या सान्निध्य राहणारा देव, हे सत्य दाविदाला सुद्धा प्रगट झालेलं होतं. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वर हा देव नीतिमान लोकांच्या वस्तीत राहणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आणि बद्दल आणखी म्हटलेले, तो म्हणतो 6व्या वचनामध्ये की परमेश्वर हा आपल्या लोकांचा आश्रय आहे. आमच्या जीवनातील जगातील परिस्थिती कशी असू दे, लोक कसे असू दे, देवाला न मानणारा असू दे, नास्तिक असू दे, भयंकर प्रकारच्या जगामध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी म्हटलं ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांस खातात. या तर झालं की अशा स्थितीमध्ये इस्रायल लोक पण सापडलेले होते आणि आज आम्ही पाहतो की अशी परिस्थिती उद्भवत आहे. आणि परंतु एक मोठी आशा, मोठी दिलासा 6व्या वचनामध्ये की परमेश्वर अशाही परिस्थितीमध्ये तो आपल्याला लोकांचा सांभाळ करतो, आपल्या लोकांमध्ये राहतो आणि आपल्या लोकांचा तो आश्रयदाता, आश्रय करणारा परमेश्वर आहे. 7व्या वचनामध्ये दावीद राजा असं म्हणतो की देव करो आणि सियोनतून इस्रायलाचा उद्धार हो. याचा अर्थ असा की परमेश्वर हा उद्धार करणारा परमेश्वर आहे, तो मुक्तिदाता परमेश्वर आहे. आणि पुढे म्हणतो की परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल, तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. या तारणाचा परिणाम या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की आनंद आहे आणि हर्ष या ठिकाणी म्हटलेले आहे. दास्य, बंधन, इस्रायल लोकांच्या संदर्भात हा शब्द वापरलेला आहे. आणि खरी गोष्ट आहे, आम्ही पाहतो की मोशेच्या नेतृत्वामध्ये देवाने फारो राजाच्या बंधनातून इस्रायल म्हणजे आपल्या निवडलेल्या प्रजेला बंधमुक्त केले होतं. आता ह्या ठिकाणी उद्धार किंवा तारण हा शब्द त्या त्या परिस्थितीनुसार वापरलेला आहे. जेव्हा लोक संकटामध्ये सापडत होते तेव्हा ते देवाला हाका मारत होते. दावीद हाका मारत होता, हे देवा तू माझी सुटका कर, म्हणजे माझं तारण कर, माझा उद्धार कर, म्हणजे ज्या संकटामध्ये मी सापडलेलो आहे त्या संकटातून तू मला मुक्त कर. आणि त्याचा मुक्ततेचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम आहे उल्हास आणि हर्ष आणि आनंद याच्यामध्ये आहे. आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांमध्ये, जगामध्ये आज मंडळी म्हणून आपण राहत असताना ही अशा लोकांची अचूक सत्यता या बायबलमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि नेमकं तेच धरून रोमकराच्या मंडळीला जेव्हा पौल पत्र लिहितो तेव्हा 2ऱ्या अध्यायामध्ये जगाच्या मानवाची जी पापी अवस्था आहे, परराष्ट्रीयांची दुष्टता कशी आहे याचं वर्णन करत असताना भली मोठी यादी तो पौल त्या ठिकाणी देतो. तो म्हणतो की रोमकरास पत्र 2रा अध्याय, फार मोठं वचन आहे पण 21वं वचन मी वाचतो. 1ला अध्याय 21वं वचन, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही. ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले, त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आणि या ठिकाणी या सर्व गोष्टींचं उहापोह करताना शेवटी एक सत्य पौल प्रगट करतो की सर्व मानवजात पापी आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि या स्तोत्राचा संदर्भ पौल आपल्या या लिखाणामध्ये तो घेतो. तो म्हणतो 3रा अध्याय, रोमकरास पत्र 3रा अध्याय याचा 10 ते 12 वचनामध्ये या स्तोत्राचा संदर्भ पौल तो घेत आहे. शास्त्रात असं लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारं कोणी नाही, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत, सत्कर्म करणारा असं कोणी नाही, एकने नाही. म्हणजे या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे जगाची, ती जगामध्ये असताना त्याने प्रगट केलेली असताना देवाचे आभार मानो की अशाही परिस्थितीमध्ये देव आमच्याबरोबर राहणारा परमेश्वर आहे, आमचा आश्रयदाता परमेश्वर आहे. आणि म्हणून दावीद राजाने या स्तोत्रामध्ये 14 आणि 53 स्तोत्रामध्ये जे लोक देवाला ओळखत नाही, देवाचं अस्तित्व मान्य करत नाही, अशा लोकांचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा देवाचे लोक अशा लोकांमध्ये जीवन जगतात तेव्हा त्यांना घाबरण्याचं कारण नाही. बघा 6व्या 5व्या वचनामध्ये का ते अतिशय भयभीत झाले आहे. मग ह्या अशा देवाला न मानणारे लोक का घाबरले हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तिथंच दिलं आहे. कारण जेव्हा अशा लोकांना हे समजतं की देव हा देवाच्या लोकांमध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे, तेव्हा त्या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये धडकी भरते आणि ते घाबरतात. आणि म्हणून एक मोठा दिलासा, मोठी आशा या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे की आमच्या आजूबाजूची परिस्थिती भयानक असू दे, लोक कसे असू दे, परंतु एक सत्य आहे की देव
आमच्याबरोबर राहणारा परमेश्वर आहे, आमच्यामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे, म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही जीवन जगतो, आता अनेकदा आम्ही वाचत आहोत, रोज काही ना काही होत आहे, तरी घाबरायचं नाही प्रियांनो. या परिस्थितीला पवित्र आत्म्याच्याद्वारे तोंड देण्याची तयारी प्रार्थनापूर्वक आम्ही नेहमी केली पाहिजे. शेवटी एक उदाहरण सांगतो. एक पुस्तक मी वाचत होतं, द स्क्रिप्चर ऑफ द ट्रूथ, सत्यलेख म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये एक नास्तिक व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे आणि फार अद्भुत असं आहे की इसवी सन 1778 वॉल्टर नावाची एक प्रसिद्ध व्यक्ती होता. तो कट्टर नास्तिक होता आणि नास्तिकवादाचा पुरस्कर्ता होता. त्याचा स्वतःचा एक छापखाना होता. त्याने आपल्या छापखान्यामधून नास्तिकवाद म्हणजे देव नाही या संदर्भात असंख्य पुस्तके छापून काढले होते आणि त्याने असं स्टेटमेंट केलं होतं, असं म्हटलं होतं की या जगामध्ये ख्रिस्ती धर्माचं अस्तित्व फार तर 100 वर्षापर्यंत राहील. पुढे ख्रिस्ती धर्म हा पृथ्वीवरून समूळ नष्ट होईल. तो एक ऐतिहासिक कथेप्रमाणे किंवा दंतकथेप्रमाणे लोकांच्या लक्षात राहील, हे त्याचं स्टेटमेंट होतं. परंतु काय झालं, कालांतराने हा वॉल्टर मरण पावला. ही नास्तिक व्यक्ती मरण पावली. त्याच्या 25 वर्षानंतर ब्रिटिशांनी फॉरेन बायबल सोसायटी स्थापन झाली. वॉल्टरच्या मरणानंतर त्याच्या छापखान्याचा देवाने असा उपयोग करून घेतला की याच नास्तिक व्यक्तीच्या प्रिंटिंग प्रेसमधून जिवंत देवाच्या जिवंत वचनांची पवित्र शास्त्राच्या शेकडो प्रती छापली गेली. तो ज्या घरात राहत होता त्याच घरात जिनेवा बायबल सोसायटीने बायबलच्या हजारो प्रती रचून ठेवलेला आहे. किती महान सत्य आहे. आणि म्हणून आज आपण देवाला धन्यवाद देऊ. आमची कोणत्या प्रकारची परिस्थिती असू दे, विपरीत असू दे, तरी आम्हाला घाबरायचं कारण नाही. कारण देव आमच्यामध्ये आहे, आमच्याबरोबर राहतो, आमचा आश्रय आहे, आमचा उद्धारकर्ता आहे आणि आम्हाला हर्ष व आनंद देणारा परमेश्वर आहे. देव करो या लहानशा वचनाच्याद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच. आमचं सहाय्यकर्ता आमचा प्रभू आमच्यासोबत आहे. परमेश्वराला धन्यवाद असो ह्या पवित्र वचनासाठी. सोबतच मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपलंही आभार मानतो. आजच्या सकाळी पवित्र वचनाची सेवा आपण केली. नित्य आपले प्रार्थना विषय आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. रयता कजांबिलसा यांना आरोग्य लाभावं यासाठी आपण कृपा मागू. आता त्यांना घरी आणण्यात आलेलं आहे, ते आता घरी आहेत. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. सोबतच ममताबाई डलगे आहेत, यांना प्रभू आपली कृपा पुरवो. रेव्हरंड रोलन ओस्कारसन यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू त्यांना आरोग्य देव. ज्यांच्या जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. आज स्टेला विशाल वळवी, शोभा जाधव, संजय पंडित आणि निशिकांत राठोड या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा आहे. मी आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे यावं, प्रार्थना करावी. प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद सुद्धा आपण द्यावा. प्रार्थना करू आपण. प्रार्थना करू. देवबापा, आज आम्ही पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. हा नवीन दिवस आयुष्यामध्ये जोडलास. आज सकाळीच पुन्हा एक वार तुझं मनन करण्यासाठी तू आम्हाला या मंदिरामध्ये येऊन प्रभू तुझं चिंतन करण्यासाठी, या वचनाचं मनन करण्यासाठी संधी दिली. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो. तुझा भक्त दावीद ज्या परिस्थितीमधून गेला त्या परिस्थितीमध्ये त्याला जे जे पवित्र आत्म्याच्याद्वारे तू सुचवलं, त्याने तुझं गुणगान गायलं आणि त्याला जो अनुभव आला देवाच्या अस्तित्वाबद्दल, त्याचा ठाम विश्वास होता. आणि म्हणून प्रभू त्याने या आत्म्याने प्रभू जे स्तोत्र रचले त्यामध्ये त्याला त्या काळातील लोकांची परिस्थिती माहीत होती आणि जे नास्तिक आहेत, जे देवाला न मानणारे देवहीन लोक आहेत, त्यांचं वागणं हे देवाविरुद्ध आहे. आणि इतकं अमंगळ कृत्य, इतकं अशुद्ध जीवन प्रभू या लोकांना आहे, कारण त्यांना भीती नाही आणि प्रभू शेवटी त्यांचा अंत नाश आहे. परंतु देवबापाचे तुझं भय धरणारे, नीतीने वागणारे आहेत, जे तुझ्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे, देवबापा तू त्यांचा सहाय्य करणारा, त्यांच्यामध्ये वस्ती करणारा, त्यांचं सर्व प्रकारे संरक्षण करणारा देव तू आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही त्या मूर्खतेने वागू नये, तर आम्ही सुज्ञतेने वागावं, त्या देवावर आम्ही श्रद्धा ठेवावी
आणि परमेश्वराच्या आश्रयाखाली सदैव राहावं. म्हणून प्रभू या स्तोत्रांच्याद्वारे तू आम्हाला प्रभू तू आशीर्वादित करत आहे. तुझा आभार मानतो. तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. आज या मुन्नामध्ये हे सुंदर वचन त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे आणि जे उदाहरणं आम्ही ऐकले प्रभू, तो असा परमेश्वर आहे ज्यांनी म्हटलं की ख्रिस्ती प्रभू येशूचं नाव देखील या जगातून नष्ट होईल, परंतु आज सर्व लयास गेले आणि तुझं नाव या भूतलावर आजही आहे. आणि प्रभू तुझं हे कार्य, तुझं अस्तित्व प्रभू तुझ्या दुसऱ्या येण्यापर्यंत सतत राहणार आहे. तू सदाजीवी परमेश्वर आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होऊन पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो. प्रभू तू खरोखर आम्हाला ओळखतोस, जाणतोस, तसं आम्ही देखील तुला ओळखावं, जाणावं, तुझ्यावर प्रेम करावं, म्हणून तू आम्हा सर्वांना तुझी कृपा पुरव. आजच्या या मन्नाबद्दल धन्यवाद देतो. प्रभू आज आमच्या नित्य विनंत्या तुला सादर करतो. आम्हाला पावसाचीही गरज आहे आणि त्या पावसासाठी आम्ही प्रार्थना करतो. तू देत असलेल्या पावसाबद्दल आम्ही समाधान मानून तुला धन्यवाद देतो. तरी पण प्रभू अजून जे पावसाळ्याचे दिवस उरलेले आहेत त्यामध्ये आम्हाला चांगला पाऊस तू दे. आणि देवबापा जसं सर्व महाराष्ट्रात, या भारत देशात आणि जगातील अनेक देशांमध्ये भरपूर पर्जन्य तू दिलेलं आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे या क्षेत्रावर तुझी कृपा होऊ दे. जे आमचे प्रिय लोक आहेत ज्यांच्या आम्ही नित्य आठवणी करतो, त्यामध्ये आमची बहीण रैताबाई, त्यांना तू हॉस्पिटलमधून घरी आणलंस आणि तू आरोग्य देत आहे, तुझे आभार मानतो. ममताबाईबद्दल धन्यवाद देतो, त्यांनाही तू आरोग्य देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमचे बंधू लवणेदादा आहेत, त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे, तुझे आभार मानतो. DM पाटील आहे, सुशाखा आहेत, त्याचबरोबर इतर जे आमचे मालतीबाई आणि हैदीबाई, सर्वांना दिलेल्या आरोग्याबद्दल तुझी स्तुती असो. मंडळी ज्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे त्या तू प्रार्थना आतापर्यंत ऐकत आलास, आमच्या प्रार्थनेची उत्तरं दिलं, तुझे आभार मानतो. आज विश्वासाने आम्ही आमचे बंधू रोलन ओस्कारसन यांची प्रार्थनेमध्ये आठवण करतो की देवबापा त्यांना जो मार लागलेला आहे छातीला, पायाला, आम्ही प्रार्थना करतो की तुझा पवित्र स्पर्श तू त्यांना लाव. आणि प्रभू तुझ्या त्या स्पर्शाने, तुझ्या पवित्र रक्ताने प्रभू त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांच्या बरगड्या पूर्वत कार्यरत राहू दे आणि त्यांच्या पायाची सर्व व्याधी येशूच्या नावामध्ये काढून टाक. जे ट्रीटमेंट ते घेत आहेत ते आशीर्वादित कर. आमची बहीण हेलेना आणि त्यांच्या परिवाराचं सर्व प्रभू काळजी चिंता तू निवारण कर. आणि प्रभू त्यांच्यासाठी लोक प्रार्थना करत आहेत, या विश्वासाने प्रभू त्यांना देखील दिलासा, धैर्य तू दे. तुझे आभार मानतो दे बाप्पा, मोठी इजा होऊ दिली नाही याबद्दल. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो आमच्या एसएमच्या सेवा कार्याला तू आशीर्वाद दे आणि जे जे कार्य हाती घेतलेलं आहे ते सर्व सिद्धी जाऊ दे. आमची प्रार्थना आहे की यासाठी लागणारा आर्थिक सर्व पुरवठा तुझ्या स्वर्गीय भांडारातून कर आणि हे सर्व कार्य हाताळण्यासाठी तुझे दास आमचे बंधू प्रभू डॉक्टर प्रभू वळवे साहेब, राजेश वळवे यांची प्रार्थनेत आठवण करतो. त्यांना सुज्ञता, शहाणपण दे. आणि प्रभूची बॉडी आहे आमच्या चेअरमन म्हणून मार्थाक आणि इतर त्यांचे सहकारी, त्या सर्वांना तुझी कृपा दे. आणि हे कार्य तुझं एक जीवाने करण्यासाठी तू सर्वांचं सहाय्य कर. आमच्या मंडळात देखील तुझ्या पवित्र भयात वाढू दे. आणि या परिस्थितीमध्ये, या कठीण काळामध्ये आम्ही वावरत असताना आम्हाला धैर्याचा, सामर्थ्याचा आत्मा दे. आणि देवबापा या देशामध्ये तुझं नाव उंच होऊ दे. सर्व प्रभू जे आमच्या देशामधलं गढूळ वातावरण आहे ते स्थिर कर आणि या देशात तुझी शांतता नांदू दे. या देशवासियांचे डोळे उघड प्रभू आणि त्यांना सत्य समजू दे. आज आम्ही पुन्हा धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या बंधू भगिनींबरोबर, या चर्चमध्ये जमलेल्या तुझ्या दासांबरोबर आणि विशेषतः ज्यांचे जन्मदिवस आहेत आज, स्टेला विशाल वळवी, शोभा जाधव, संजय पंडित, निशिकांत राठोड या सर्व प्रियांबरोबर असो, आता आणि सदा सर्व का असो. आमेन. रेव्हरेंड रोलन ओस्कारसन यांच्यावर थोडीशी सर्जरी होत आहे, तर त्यासाठी आपण प्रार्थना करू आणि सर्वजण प्रार्थनेत आपण आठवण करा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या दासाला पुन्हा लहानसं जे ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांनी बोलावलेलं आहे, घेऊन गेलेले आहेत. आम्ही प्रार्थना करतो की देवबापा, त्या बंधूवर तुझी कृपा असू दे आणि डॉक्टरांना यश दे प्रभू. आणि जे ऑपरेशन ते करत आहे त्या ऑपरेशनमध्ये तुझी कृपा सर्वांना तू पुरव आणि लवकरात लवकर आमच्या बंधूला आरोग्य देऊन त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमचा विश्वास आहे की प्रभू तू आमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. आणि जसा तो शताधिपती म्हणत होता की प्रभूजी तुम्ही शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. आज आमच्या भावासाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही भारत देशामध्ये आहोत, आमचे बंधू स्वीडनमध्ये आहेत, परंतु प्रभू तू शब्द आत्ता बोलशील तर तात्काळ प्रभू ते कार्य घडेल या विश्वासाने आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून त्यांना स्ट्रेचरवर नेलं असताना तू त्यांच्यावर कृपा कर, त्यांना शक्ती दे आणि त्यांच्या सर्व जखमा व्याधी भरून निघू दे. हे ऑपरेशन यशस्वी होऊ दे ही आमची प्रार्थना आहे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या शनिवार असल्यामुळे आपण मॉर्निंग डिवोशन करणार नाही. उद्या तरुण संघ असेल. सर्वांना सलाम.